टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज सकाळी शक्तीपीठ हायवेच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे आणि एकंदरीत कालच मी MSRDC डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशीही माझी चर्चा झाली। सर्वात प्रथम सिंधुदुर्गाच्या आणि त्या भागातल्या ज्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतोय त्यांना मी स्पष्ट भूमिका सांगेन राज्य सरकारची की प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच हा महामार्ग होणार आहे। एक दुसरा विषय असा आहे की मी असो, खासदार राणे साहेब आणि जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2 आठवड्या अगोदर आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्येच आम्ही स्पष्ट भूमिका संबंधित MSRDC आणि अन्य लोकांना स्पष्ट सांगितली की लोकांना विश्वासात घेतल्यानंतर एकत्र हे करायचं आणि दुसरं म्हणजे आम्हाला पर्यायी 2-3 मार्ग दाखवा। कारण का आता असलेल्या महामार्गाचा जो काही प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमचं बांदा शहर आणि काही भाग बाधित होत आहेत किंवा बाजारपेठ बाधित होते आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं की ह्या गोष्टी आम्हाला चालणार नाहीत आणि आता असलेला जो हायवे आहे तो थेट गोव्यामध्ये बाहेर निघतोय। म्हणजे उद्या अगर म्हणजे झाराप ज्याला म्हणतात आणि त्याचं टोक डायरेक्ट गोव्यामध्ये निघतंय। ज्या हायवेचा टोकच अगर गोवा राज्यामध्ये निघत असेल तर त्याला महाराष्ट्राला काय फायदा, सिंधुदुर्गाला काय फायदा। म्हणून आत्ता असलेला जो काही प्लॅन आहे तो 100% आम्ही बदलणारच आहे। त्या संबंधित कॅबिनेटमध्ये पण आमची चर्चा झाली, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण चर्चा झाली आणि नंतर 2 जे पर्याय आम्ही जे काही पर्याय सुचवलेले आहेत ते त्याच्यामुळे जो पर्याय नवीन येतो तो 0 पॉईंट किंवा मळगाव या काही भागांमध्ये तो आता शक्तीपीठ हायवे तिथून बाहेर निघू शकतो आणि तिथून मग कोस्टल रोड असो, रेडी असो आणि अन्य विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले जे मार्ग आहेत तिथून निघेल। लोकांचा कुठेही इकडे तिकडे लोकांना नुकसान होणार नाही किंवा तिकडे हलवण्याची गरज भासणार नाही। काही लोकांच्या जे काही शेतीमधून अगर जमीन जात असेल त्याचाही योग्य पद्धतीने मोबदला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तो दिला जाईल। पण आत्ता जो करंट प्लॅन आहे तो 100% आम्ही बदलणार आहोत। तो आत्ताचा प्लॅन राहणार नाही। स्थानिक आमदार माजी मंत्री दीपक केसरकर साहेबांनी पण कालच सन्मान्य मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र दिलेलं आहे। त्यांनीही आमची जे काही भूमिका आहे आमच्या सगळ्यांची एकच त्या पातळीवर भूमिका आहे आणि म्हणूनच जे कोण विरोध करण्याचा जे काही नौटंकी सुरू आहे, आम्ही लोकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत। लोक आम्हाला 8-9 महिन्या अगोदरच आमच्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि म्हणूनच लोकांची चिंता आम्हाला जास्त आहे, लोकांचा विश्वास आमच्यावर जास्त आहे। ज्यांना लोकांनी नाकारलेला आहे, ज्यांना लोकांनी घरी बसवलेलं आहे त्यांनी लोकांच्या माथी भडकवण्याचा प्रयत्न करू नये। तरीही त्यांचे पण काही प्रश्न असतील त्यांच्याशी संवाद करायला मी स्वतः तयार आहे पालकमंत्री म्हणून। आम्हाला काय उगाच इथे वातावरण खराब करायचं नाही, कोणाचा उगाच इथे कुठलाही पोलीस बळाचा वापर करायचा नाही। जे आंदोलनकारक आहेत, जे काही त्यांची शिष्टमंडळं आहेत, जी काही कुठली तरी समिती केली असेल त्या समितीने पालकमंत्री म्हणून माझ्याशी येऊन बोलावं, त्यांच्या काही प्रश्नांचं उत्तर द्यायचं असेल तर मी तयार आहे आणि आमची भूमिका पारदर्शक आहे। आम्हाला काही लपवालपी करायची नाही। हा हायवे लोकांच्या विकासासाठीच आता जसं आपण नॅशनल हायवे तयार केला N66 त्याच्यामुळे असंख्य विकासाची दालनं उघडलेली आहेत, तसंच हा शक्तीपीठ हायवे पण लोकांच्या विकासासाठीच आहे आणि म्हणून तो मार्ग गोवाकडे न जाता आता मळगाव किंवा 0 पॉईंटवर त्या पद्धतीने आम्ही सुचवणार आहोत आणि मान्य करून घेण्याची जबाबदारी ही आमची असेल। म्हणून ह्या बाबतीमध्ये कुठलाही विरोध करण्याची काही गरज नाही। कोणालाही संवाद करायचा असेल तर मी कधीही त्याच्यासाठी तयार आहे। दीपक केसरकरांनी असं म्हटलंय की ते कोस्टल रोड मार्गे रेडी बंदराला जोडावा। तोच बोललो ना, म्हणजे तो जो काय रस्ता जो आता आम्ही पण सुचवतोय, आम्ही आणि त्यांची भूमिका एकच आहे।
आम्ही एकच महायुती सरकारमध्ये असल्यामुळे तो तिकडे अगर कोस्टल रोडच्या मार्गे अगर रेडी बंदराच्या इकडे गेला, रेडीच्या दिशेने गेला तर अजून लोकांचा फायदा होईल, अजून विकासाची दालनं उघडतील. आणि म्हणूनच केसरकर साहेब असो, खासदार राणे साहेब असो, मी पालकमंत्री मी असो, आमच्या सगळ्यांचे सूर एकच आहे. आम्हाला जिल्ह्याचा विकास करण्यासाठीच लोकांनी निवडून दिलेलं आहे, आमचं सरकार आणलेलं आहे आणि म्हणून आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.